आपण प्रसारमाध्यमातून ऐकतो की बाबा बाकासूर बाबतीत अनेक कमेंट येतात की मामा वायदी घेतात मगच पळतात किंवा काय अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहता. आता तुम्ही स्वतः युट्यूबर आहेत, पण आम्ही ज्यावेळेस स्वतः मामांशी कॉन्टॅक्ट केलं म्हणजे मी स्वतः मालक म्हणून, त्यावेळेस आम्हाला समजलं की एक मामा असं व्यक्तिमत्व आहे की जर ज्याचा बैल पळत असेल तर त्याला तो 100% बैल देणारच. वायदीचा किंवा ह्याचा मी स्वतः मामाला म्हणलो होतो, मामा काय असेल तरी सांगा. मामा म्हणजे आम्ही चहा सुद्धा कोणाचा घेत नाही. जर तुमचा बैल पळणार असेल तर मी तुम्हाला 100% बैल देणार. आणि पहिल्याच मैदानात मामांनी आयडी बघितला, पहिल्याच मैदानात सांगितलं पहिलवान मोकळ्या मनाने तुम्हाला या मैदानाला बैल घेऊन. एकदम स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्वाचं म्हणलं तर मामा म्हणजे एक लोकांच्या प्रसारमाध्यमातून एक आमचा बी मोठा गैरसमज होता की बाबा खरोखरच हा माणूस असा असू शकतो का. ज्यावेळेस आम्ही त्या माणसाच्या जवळ गेलो की बाबा नक्की काय गेल्याच्या नंतर असं आमच्या निदर्शनास आलं की तो खरंच राजा माणूस आहे. त्याच्या दावणीला पण एक म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरात एक विठ्ठल आहे, तसं त्याच्या दावणीला एक विठ्ठल आहे आणि त्याची चाकरी करायला ती कुंडली.